ओके, चलो लेट स्टार्ट. आले का सर्वजण? लक्ष द्या. इलेक्ट्रिक पोटेन्शियल राईट. आपण डेली याच्यामध्ये पण यूज करत असतो हा वर्ड. तुझ्यात लय पोटेन्शियल आहे का नाही? राईट. ओके. सो पहा, इलेक्ट्रिक पोटेन्शियल कसं डिफाईन केलं गेलेलं आहे किंवा त्याची डेफिनेशन कशी केली गेलेली आहे. राईट. So it is work done per unit charge to transfer it from infinity to that point. परत एकदा बघा कि it is a work done to bring any charge or unit charge from infinity to that point. एक चार्ज घेऊन यायला कुठून आणायचा आहे चार्ज? इन्फिनिटी पॉइंट पासून. कुठे आणायचा आहे? एका पर्टिक्युलर पॉइंटला. तर ते आणण्यासाठी जेवढं वर्क करावं लागत आहे त्याला आपण पोटेन्शियल म्हणणार आहोत, इलेक्ट्रिकल पोटेन्शियल म्हणणार आहोत. इट इज डिनोटेड बाय व्ही. मग त्याच्यासाठी आधी वर्क डन आपल्याला काय पाहावं लागेल? तुम्ही एखादे ऑब्जेक्ट जेव्हा वर उचलता तेव्हा काय करता हो? एखादी ऑब्जेक्ट वर उचलता तेव्हा काय करता? की ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट वर्क करता. तुम्ही काम करत आहात. ते काम का वाटलं तुम्हाला? हे उचलण्यासाठी तुम्हाला काहीतरी एनर्जी द्यावं लागली. का द्यावं लागलं? कारण अर्थ त्याला त्याच्याकडे अट्रॅक्ट करत होतं. त्याच्या विरोधात तुम्ही काम केलात. मग चार्जच्या बाबतीत पण असंच आहे. चार्जेसच्या बाबतीत सुद्धा असंच आहे. राईट. की समजा मला एक चार्ज आणायचा आहे, दुसरा चार्ज इथे आहे. तर दुसऱ्या चार्जची याच्या आजूबाजूला काय असते आपण आताच पाहिलं. याच्या आजूबाजूचा इलाका जो म्हणतो आपण, राईट, याच्या इलाक्यामध्ये त्याची एक स्वतःची पॉवर असते, इलेक्ट्रिक फील्ड. आणि मग दुसरा चार्ज जर आपण घेऊन यावं लागलो तर त्याला घेऊन येण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? इथपर्यंत घेऊन यायचं मला दुसरा चार्ज. तर इथपर्यंत आणण्यासाठी मला काय करावं लागेल? काहीतरी वर्क करावं लागेल. म्हणून याची डेफिनेशन जी केलेली आहे, याची जी डेफिनेशन केली गेलेली आहे कशाची? पोटेन्शियलची. सो इट इज अ वर्क डन फॉर युनिट चार्ज. राईट. सो बघा आता की एका या इथे काहीतरी एक वेगळा चार्ज आहे 5 कुलम. मला एक युनिट चार्ज क्यू नॉट घेऊन यायचा आहे. कुठे घेऊन यायचा आहे? याच्या जास्त जवळ नाही, इथपर्यंत जायचं. पण काय करणार? हे चार्ज याला काहीतरी अपोज करणार. मग हा चार्ज मला इन्फिनिटी पासून इथपर्यंत आणण्यासाठी जे वर्क करावं लागेल त्याला वर्क पोटेन्शियल म्हणतात. राईट. या पॉइंटला. मग आता आपल्याकडे कसं आहे बघा की हा 5 कुलमचा चार्ज आहे इथे. मला हा क्यू नॉट कुठून घेऊन येतो? मी इन्फिनिटीला पासून घेऊन येतो. कारण का इन्फिनिटी का म्हणलं? कारण इन्फिनिटीला याची पॉवर 0 असणार. कारण बघा काय आहे, इन्फिनिटीला याची पॉवर 0 असणार. मग जसं जसं जवळ आलं तसं तसं आपल्याला वर्क करावं लागणार. मग मी एकतर या पाथने घेऊन येऊ शकतो, मी एकतर असं आणू शकतो, मी एकतर असं घेऊन येऊ शकतो. राईट. दिस इज द पाथ फर्स्ट, this is the path second, and this is the path third. Right. Okay.
पाथ थर्ड, पाथ फर्स्ट, पाथ सेकंड, पाथ थर्ड. तर याच्यामध्ये कोणत्याही पाथने घेऊन या, तुम्हाला जे वर्क डन करावं लागणार आहे त्याच्यासाठी आधी वर्कचा फॉर्म्युला पाहूया आपण. वर्कचा फॉर्म्युला आहे 1/4πε0 k. वर्क करावं लागणार आहे. हा जर चार्ज क्यू असेल किंवा Q1 घेऊया, हा चार्ज Q2 घेऊया, अपॉन आर आहे. बघा फोर्स आणि इलेक्ट्रिक फील्ड मध्ये इथं r² आहे, इथे r आहे. Q1 Q2 अपॉन आर हा आहे वर्कचा फॉर्म्युला. आणि मग आपल्याला काय आहे, पोटेन्शियल जर काढायचंय तर पोटेन्शियलचा फॉर्म्युला बाय डेफिनेशन इट इज अ वर्क डन पर युनिट चार्ज. कोणता चार्ज आणला आपण, Q0 जर आणला, समजा Q0 जर आणला तर वर्क डन किती आहे 1/4πε0 k. Q1 Q0 अपॉन आर आणि याला जर डिवाइड केला तुम्ही Q0 न, ते कॅन्सल होईल. पोटेन्शियलचा फॉर्म्युला येईल 1/4πε0 k Q अपॉन आर. बघा वर्क आणि एनर्जी, हे वर्क म्हणजेच हे पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आहे. ऍक्च्युली वर्क आणि एनर्जी कन्सेप्ट आहेत, राईट सर. हे आहे वर्कचा फॉर्म्युला. बघा वर्कचा फॉर्म्युला आता हे एकत्रच येणार होतं म्हणून मी आधी हे केलं की वर्कचा फॉर्म्युला काय आहे 1/4πε0 k Q1 Q2 अपॉन आर. आर म्हणजे फायनली या दोघांमध्ये डिस्टन्स किती झालं हे आहे आर. मग आता मला इथलं पोटेन्शियल जर काढायचं असेल, या चार्जमुळे इथलं पोटेन्शियल, जसं की या चार्जमुळे इथली इलेक्ट्रिक फील्ड काढायचो, त्याचप्रमाणे या चार्जमुळे जर इथलं पोटेन्शियल काढायचं असेल तर फॉर्म्युला, फायनल फॉर्म्युला काय आला बघा 1/4πε0 k Q/r. फॉर्म्युले जरासे एकदाच आल्यामुळे वेगळं वाटत असेल जरा, राईट. क्लिअर आहे का? बघा आधी वर्क, आधी पोटेन्शियलची काय करूया, डेफिनेशन लिहून घेऊया. पोटेन्शियलची डेफिनेशन पोटेन्शियलची डेफिनेशन लिहा. पोटेन्शियलची डेफिनेशन लिहा. इट इज वर्क डन पर युनिट चार्ज लिहा. पोटेन्शियलची डेफिनेशन लिहा. It is work done per unit charge to transfer it from infinity to that point. To transfer it from infinity to that point. Transfer it from infinity to that point. ब्रॅकेट मध्ये लिहा दॅट पॉइंट म्हणजे कोणता पॉइंट, ब्रॅकेट मध्ये लिहा दॅट पॉइंट म्हणजे कोणता पॉइंट, पॉइंट ऍट विच वी वॉन्ट पोटेन्शियल. या पॉइंटला पोटेन्शियल पाहिलं ना आपण, सो पॉइंट ऍट विच वी वॉन्ट पोटेन्शियल. याचं डेफिनेशन फक्त कन्सेप्ट समजण्यासाठी आहे, डेफिनेशन का पाठ वगैरे करायचा नाहीये, बोर्डासाठी करायच्या. तो 12th ला, 11th बोर्ड जरा असंच असतं आपल्याकडे. प्रॉब्लेम वर ऍक्च्युली, आणि पहा लक्षात घ्या, बोर्डाचं जर कोणाला जर म्हणजे टेन्शन येत असेल तर जर व्यवस्थित जर तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह केलात तर 70% मार्क यू कॅन गेट इन फिजिक्स ओनली ऑन प्रॉब्लेम. फक्त प्रॉब्लेम वर. हवेत म्हणतोय का मी? नाही. गेल्या वर्षीचा म्हणजे आताचा झालेला पेपर काढायचा महाराष्ट्र बोर्डाचा, राईट. क्वेश्चन पेपर पाहायचा, किती प्रॉब्लेम आहेत पाहायचे. 10 तर MCQच आहेत, 10 मार्काला MCQ आहे, राईट. आणि बेस्ड अपॉन प्रॉब्लेम यू कॅन गेट अप टू 70% मार्क. फॉर ग्रुपिंग किती लागतं माहितीये तुम्हाला, राईट. म्हणजे ग्रुपिंगचं जर कोणाला टेन्शन येत असेल तर
मला वाटतंय की इथे असलेल्या पैकी तर कोणी करू नये टेन्शन. ओके, so I am repeating once again definition. It is a work done per unit charge to transfer it from infinity. इन्फिनिटी म्हणजे माहिती आहे ना सर्वांना, इन्फिनिटी म्हणजे खूप अंतरावर, अनंत अंतरावर म्हणतो आपण, अनंत अंतरावर. Right? Draw the diagram. Draw the diagram. डायग्राम काढायची, फक्त मी खाली सांगतो तसं लिहायचं. डायग्राम काढली बघा, डायग्राम नंतर लिहायचंय. बघा, डायग्राम नंतर लिहायचं, नोट म्हणून लिहा, स्टार करून किंवा नोट करून लिहा. वर्क डन इज इंडिपेंडंट ऑफ पाथ. स्टार करून लिहायचं, वर्क डन इज इंडिपेंडंट ऑफ पाथ. या केस मध्ये म्हणतोय, वर्क दुसरीकडे कुठे शिकणार असाल तुम्ही तर तिथे वेगळं असेल काहीतरी. या केस मध्ये म्हणजे इलेक्ट्रिकल वर्क जे आहे चार्जेसच्या मध्ये, ते जे चार्जचं वर्क आहे, सो दॅट वर्क डन इज इंडिपेंडंट ऑफ पाथ. फर्स्ट पॉइंट. त्याच्या नेक्स्ट लाईनला लिहा, त्याच्या नेक्स्ट लाईनला लिहा, work done by first path and second path both are same. First, second, third. Work done by first path, second path, both are same. Both are same. So as per definition, formula liha, V is equal to W by Q. As per definition, V is equal to W by Q. मग W चा फॉर्म्युला लिहा आधी, V is equal to W by Q. त्याच्या पुढे W चा, त्याच्या खाली लिहा W चा फॉर्म्युला. त्याच्या खाली लिहा W चा फॉर्म्युला. W चा फॉर्म्युला काय आहे, वर्क डन चा फॉर्म्युला काय आहे, 1/4 पाय इप्सिलॉन नॉट के. हे तर ऑलरेडी कॉन्स्टंट प्रत्येक टर्म मध्ये आहे. काय चेंज झालं इथे, Q1 Q2 अपॉन R. वर तर दोन प्रोडक्ट आहे दोन चार्जेसचा, आणि खाली फक्त डिस्टन्स आहे, फक्त R आहे. सो वर्क डन चा फॉर्म्युला बघा एकदा लक्षात घ्या परत, के Q1 Q2 अपॉन R म्हणता येईल आपण याला जर कॉन्स्टंट ठेवलं तर. आणि मग V इज इक्वल टू काय आहे, W बाय Q.
मग जर याला डब्ल्यू ला जशास तसं ठेवलं आणि डिवाइड केलं क्यू ने, तर एक क्यू कॅन्सल होईल. फायनल फॉर्म्युला लिहा आता असं. फायनल फॉर्म्युला होणार आहे V इज इक्वल टू फायनल फॉर्म्युला होणार आहे फायनल फॉर्म्युला होणार आहे लिहिलात का? फायनल फॉर्म्युला V इज इक्वल टू 1/4πε0 K Q/R. फॉर्म्युला काय राहतोय? Q/R. लिहिलात का सांगा पूर्ण? यस. सो त्याचा नेक्स्ट पॉइंट लिहा, पोटेन्शियल इज अ स्केलार क्वांटिटी. आपण एखादी नवीन क्वांटिटी पाहिली की त्याचा फॉर्म्युल्यापर्यंत आलो आपण. आता त्याच्या पुढे इट इज अ स्केलार क्वांटिटी. स्केलार क्वांटिटी म्हणल्यानंतर त्याला डायरेक्शन असेल का रे? जर स्केलार क्वांटिटी म्हणले तर त्याला डायरेक्शन येईल का? नो. राईट. मग लिहा इट इज अ स्केलार क्वांटिटी. ब्रॅकेट मध्ये लिहा नो डायरेक्शन. नो डायरेक्शन. आणि युनिट लिहा पोटेन्शियलचं युनिट. युनिट आहे व्होल्ट. पोटेन्शियलचं युनिट आहे व्होल्ट. और बाय दिस फॉर्म्युला वर्कचं युनिट माहिती आहे तुम्हाला. वर्क आणि एनर्जी जूल पर कुलम. दोन युनिट लक्षात ठेवायचे, व्होल्ट, जूल पर कुलम. व्होल्ट आणि जूल पर कुलम. Write down one problem. Write down one problem. Find out potential at point A. Find out potential at point A. इथे चार्ज ठेवलाय Q आणि ऍट पॉइंट A पोटेन्शियल कॅल्क्युलेट करायचं आहे. बघा इथे पॉइंट चार्ज ठेवलेला आहे, चार्ज Q, आणि मला ऍट पॉइंट A पोटेन्शियल कॅल्क्युलेट करायचं आहे. करताय का बघा बरं. पोटेन्शियल V इज इक्वल टू फॉर्म्युला दॅट इज 1/4πε0 K Q/R. 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 1/4πe0 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 K Q/R.
हे के मीडियम दिलं नाही म्हणजे एअर धरायचं म्हणजे वल होणार आणि याची व्हॅल्यू मग आपल्याला माहिती आहे 9 इंटू 10⁻⁹ क्यू दिलेला आहे 5 नॅनो म्हणजे 10⁻⁹ अपॉन आर आहे 2 सेंटीमीटर, त्याला मीटर मध्ये करावं लागेल 2 इंटू 10⁻². राईट. So when we calculate this calculation 9 into 5 45 upon 2 into 10 च्या पॉवरची हे -9 +9 तर कॅन्सल होईल, -2 वरती येऊन प्लस होईल. So 4500 upon 2 that will be 2250 volt is the potential. बघा प्रॉब्लेम समजला का? एकदा परत एकदा पहा. इथे चार्ज ठेवलाय क्यू आणि त्याच्या 2 सेंटीमीटर अंतरावर म्हणजेच पॉइंट ए वरती आपल्याला पोटेन्शियल काढायला सांगितलेला आहे. सो पोटेन्शियलचा फॉर्म्युला वापरला मी के क्यू बाय आर. शॉर्ट मध्ये जर सांगायचं झालं तर के क्यू बाय आर, ज्या के ची व्हॅल्यू 9 इंटू 10⁹ आहे. क्यू आणि आर आपल्याला एक्झाम्पल मध्ये दिलेला आहे. क्लिअर आहे का? क्लिअर आहे का? पहा. यस. राईट. ओके. बर, चला एक तुम्ही कॅल्क्युलेट करा. आता एक तुम्ही कॅल्क्युलेट करा. तेच क्वेश्चन तेच ठेवूया. Find out the potential at point A. Find out potential at point A. चला आन्सर सांगा. आपण थांबूया इथे आणि उद्याच्या लेक्चर मध्ये याच्यावरती अजून जरासे प्रॉब्लेम घ्यायचे. ओके. सर्वांनी जे बुक सांगितले ते फॉलो करायचे. 10 चे पॉवर वगैरे वेदांत कुठे खाल्ले? चला कॅल्क्युलेशन एकदम सोपं आहे की रे. बघा याची व्हॅल्यू किती ठेवू मी? 9 इंटू 10⁻⁹ डायरेक्ट. मेजर मिस्टेक, अजून एकही करेक्ट आन्सर आलं नाही. बुक कोणते वापरायचे? एक आलं. व्हेरी गुड श्रद्धा, एक करेक्ट आन्सर आला आतापर्यंत. ठीक आहे. बुक कोणते वापरायचे? फिजिक्स साठी विद्या भारती अँड एररलेस. फर्स्ट ऑफ ऑल काय असते रे? विद्या भारती. ग्रुप वर पण टाकलेला आहे. एररलेस प्रॉब्लेम साठी, थिअरी साठी एररलेस अँड आवर नोटबुक. फर्स्ट ऑफ ऑल ओनली फॉलो द नोटबुक, जे की एररलेस मधूनच आपण घेतोय, आणि विद्या भारती. त्याच्यात ऍड असेल काय असेल तर नोटबुक रेफर करा. जर कुठं वाचायचं असेल तर मी सांगतो तुम्हाला. ठीक आहे. सो द फॉर्म्युला फॉर दिस V1 9 इंटू 10⁹ क्यू ची व्हॅल्यू काय ठेवायची? मी क्यू ची व्हॅल्यू काय ठेवायची? बऱ्याच जणांनी इथे मिस्टेक केलेली आहे. And that's why I gave you table before we learn the concept potential, right? So the value of Q will be -6, right? इथे -6 into 10⁻⁻9 ठेवणं गरजेचं आहे आणि R 3 into 10⁻². Because V has no direction, it is a scalar quantity. So in the formula we will take with साइन. कोरून घ्या, कोरून. कुठे? कपाळावर ठीक आहे, मेंदू मध्ये ठीक आहे, वहीवर ठीक आहे. फक्त प्रॉब्लेम चुकला नाही पाहिजे आणि त्याचसाठी तो टेबल लक्षात ठेवायचा आहे.
याच्यामध्ये पोटेन्शियल काढताना विथ साइन घ्यायचंय and therefore there will be 18 into 10 raised to 2, but here there will be minus sign. Okay, understood? Yes, no? ओके, ठीक है। तो और प्रॉब्लम करेंगे इस पे कल। रिवाइज करो आज जितना पढ़ाया और थोड़े से सिंपल प्रॉब्लम सॉल्व करो विद्या भारती से। हम कल और प्रॉब्लम करने वाले हैं। तब तक चलो बाय एवरीवन।